बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहू विस्तारानं। करवीर तालुक्यातील शिंगणापूर इथं विशाल तीर्थयात्रेनिमित्त आलेल्या युवकाचा बंधाऱ्याजवळ पाण्यात बुडून मृत्यू झाला। अंघोळीसाठी तो पाण्यात उतरला होता। ओम राजेंद्र पाटील असं 20 वर्षीय युवकाचं नाव असून तो कोल्हापुरातील मंगळवार पेठेतील रहिवासी होता। ही घटना आज दुपारी 12च्या दरम्यान घडली। कोल्हापुरातील मंगळवार पेठेतील आधार नर्सिंग होम शेजारी राहणारा ओम पाटील हा 20 वर्षीय युवक करवीर तालुक्यातील शिंगणापूर इथल्या विशाल तीर्थयात्रेनिमित्त देवदर्शनासाठी आला होता। दर्शनानंतर शिंगणापूर बंधाऱ्याजवळ आपल्या मित्रासमवेत तो आंघोळीसाठी नदीत उतरला, पण पोहताना दम लागल्यानं तो पाण्यात बुडाला। तो बुडाल्याचं लक्षात येताच त्याच्या सोबत असणाऱ्या मित्रांनी आरडाओरडा केला। यात्रेनिमित्त नदीघाटावर मोठी गर्दी होती, त्यातील अनेकांनी पाण्यात उड्या घेऊन ओमला पाण्यातून बाहेर काढलं। बेशुद्ध अवस्थेत त्याला तातडीनं सीपीआरमध्ये दाखल करण्यात आलं, पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। ओमच्या पश्चात आई, वडील, बहीण, भाऊ असा परिवार आहे। ओमच्या मृत्यूनं पाटील कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला होता। त्याच्या कुटुंबियांनी शिंगणापूर बंधाऱ्यावर फोडलेला हंबरडा काळीच पिळवटून टाकणारा होता। दरम्यान घटनेनंतर यात्रा कमिटी आणि पोलिसांनी नदीपात्राशेजारी बंदोबस्त ठेवत खोल पाण्यात जाण्यास भाविकांना मज्जाव केलाय। यात्रेच्या पहिल्याच दिवशी 20 वर्षीय युवकाचा बळी गेल्यानं हळहळ व्यक्त होतीये।